ठीक आहे. तर ठीक आहे, हा झाला एक बटन, बरोबर आहे. काय काय प्रॉपर्टी अप्लाय केल्या बघा, एवढ्या प्रॉपर्टी अप्लाय केल्या. आता या सेम प्रॉपर्टी मी कुणाला अप्लाय करेल, या सेम प्रॉपर्टी ठीक आहे. तर या सेम प्रॉपर्टी कुणाला अप्लाय करायच्या, मला डिलीट साठी. डिलीटचं क्लासचं नाव काय दिलेलं आहे, डेल. ठीक आहे. इथं या आणि सीएसएस मध्ये काय करा, डेल नावाची प्रॉपर्टी डिफाइन करा, क्लास आणि त्या क्लासला काय केलं, या सेम प्रॉपर्टीज उचलल्या आणि उचलून काय दिलं, पेस्ट केलं. फक्त काय चेंज करायचंय, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचंय आणि बॅकग्राऊंड कलर कुठला ठेवला, रेड. ठीक आहे, रेड बॅकग्राऊंड. किंवा अजून एक आहे टोमॅटो. ठीक, कुठली व्हॅल्यू, टोमॅटो, भेंडी. ठीक आहे. त्याच्यानंतर पटॅटो. असे कलरचे नाव शोधा, बघा येते का. ठीक आहे. सो इथं डिफाईन केलं काय, रेड. परत एकदा काय करा, रिफ्रेश. आणि रिफ्रेश केल्यानंतर काय झालं, हे परत इश्यू कशाचा आहे, परत इश्यू कशाचा आला, वेटचा इश्यू आला. आणि वेटचा इश्यू आल्यानंतर काय केलं, मग टेबल मध्ये आपण इथं टेबल किती घेतला, सध्या 700 आहे. ठीक आहे. इथं म्हटलं 780. 80 पिक्सेल्स काय केले, 80 पिक्सेल्स यूज केले. कळलं कशामध्ये कन्व्हर्जन केलं, हे आहे अपडेट आणि हे आहे डिलीट बटन. आता ज्यावेळेस मी या रोला अपडेटला क्लिक केलं तर हा रो कशामध्ये जातो, अपडेट मध्ये जातो. आणि मला कोणती व्हॅल्यू अपडेट करायची, ती व्हॅल्यू मी अपडेट करून सेव्ह म्हणेल. सेव्ह म्हटल्यानंतर परत इथं काय दिसलं पाहिजे, इथं पण अपडेशन झालं पाहिजे, प्लस तुमच्या डेटाबेस मध्ये पण काय झाले पाहिजे, अपडेशन झालं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळं. आता हा कोड बनल्यानंतर काय करा, हा कोड बनल्यानंतर मग या टीआरचा काय करायचं म्हटलं होतं मी तुम्हाला, हा जो टीडी आहे तो टीडी कॉपी करा, इथं पेस्ट करा. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय केलं, इथं पेस्ट केलं. परत इथं काय केलं, परत इथं पेस्ट केलं. ठीक, एकदा रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर आता सगळीकडे कसं दिसतं, आता वाटतं टेबल झालं. अजूनही बटन छान वाटत नाही. ठीक आहे. मग आता ह्या टेक्स्ट सोबत मला आयकॉन यूज करायचा असतो ना, वेबसाईट वरती बटनच्या सोबत आयकॉन असतो. जर तुम्हाला नुसता डोसा दिला तर चालेल, नाही काय पाहिजे, बस तसंच आहे. नुसता पाव दिला आणि वडा नाही दिला. ठीक आहे. हॅलो, माझं मागचं लेक्चर आहे, मग मी क्लासमध्ये बुधवारी करेन. ठीक आहे, कळलं, लक्ष द्या. हा, लक्ष द्या. ठीक आहे. वडासोबत पाव असला पाहिजे आणि चटणी सोबत डोसा असला पाहिजे, तसंच आहे. बटन सोबत का आयकॉन, टेक्स्ट सोबत काय असला पाहिजे, आयकॉन असला पाहिजे. ठीक आहे. आता हे आयकॉन्स घ्यायचे कसे, परत एकदा स्टेप आहेत हे लक्षात ठेवा. आणि या सगळ्या स्टेप कुठे दिलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या स्टेप मी इथं दिलेल्या आहेत. कुठून घ्यायचे आयकॉन्स, लिंक्स पण इथं दिलेले आहेत. तर पहिल्यांदा काय करायचं बघा, जर मला आयकॉन यूज करायचे झाले, ठीक आहे, काय म्हटलं मी, मला जर आयकॉन जर यूज करायचे झाले तर आपण यूज करतो आयकॉन फॉन्ट ऑसमचे. ठीक आहे. कुठले आयकॉन यूज करतो आपण, फॉन्ट ऑसम. किती जणांनी नाव ऐकलंय, फॉन्ट ऑसम. हा, नाही याच्या अगोदर मी सांगण्याच्या अगोदर.
ठीक आहे, लक्ष द्या. याच्या अगोदरच्या एचटीएमएल मध्ये असं काही नाही. हे आपलं झाले फक्त थोड्या बॅच सोबत, पण तुमचे जे नोव्हेंबर, डिसेंबर, जान जानेवारी झालं नाही. ठीक आहे, चला. ठीक आहे, सो लक्ष द्या. होतं कधी कधी बोलणं. सो फॉन्ट ऑसम काय करायचं, फॉन्ट ऑसम आपल्याला यूज करायचं. आता फॉन्ट ऑसम घ्यायचा कुठनं, तर फॉन्ट ऑसम जर मला यूज करायचं झालं तर पहिल्यांदा मला त्याची सीडीएन लिंक काय करावी लागते, सीडीएन लिंक मला इम्प्लिमेंट करावी लागते. ठीक आहे, काय करावं लागतं, पहिल्यांदा मला सीडीएन लिंक मला इम्प्लिमेंट करावं लागतं. जोपर्यंत सीडीएन लिंक तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत आयकॉन तुम्हाला डिस्प्ले होणार नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग पहिल्यांदा मला काय करावं लागेल, पहिल्यांदा मला सीडीएन लिंक घ्यावी लागेल. आता सीडीएन लिंक जर मला घ्यायची झाली तर इथनं काय म्हटलं मी, फॉन्ट ऑसम सीडीएन असं म्हटलं. ठीक आहे, काय टाकलं गुगल वरती नाव, फॉन्ट ऑसम सीडीएन. पहिली वेबसाईट जी दिसते ही पहिली वेबसाईट, याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हर्जन जे आहे ते लेटेस्ट जे काही आहे तेच ठेवा. आणि हे जी लिंक दिसते ना, ही पहिली वाली ऑरेंज कलरची जी काही असेल, ठीक आहे, याच्यामधनं हा जो मधला जो आहे ना कॉपी लिंक टॅग, याच्यावरती क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर एचटीएमएलच्या हेड सेक्शन मध्ये, कुठं, एचटीएमएलच्या हेड सेक्शन मध्ये इथं येऊन काय करा, पेस्ट करा. ठीक आहे, कळलं. इथे येऊन काय केलं आपण, ते सीडीएन लिंक पेस्ट केली. क्लिअर आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. याच्यासोबतच हा जो पार्ट आहे ना, इंटिग्रेटेड, क्रॉस ओरिजिन, रेफरन्स पॉलिसी वगैरे, हे आपल्या काही कामाचं नाहीये, त्याला रिमूव्ह करा. ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण काही कामाचं नाही. काही कामाचं आहे, काही कळालं का नाही ना, जे कळालं तेच ठेवतो ना आपण, जे कळालं नाही ते काढून टाका. ठीक आहे, त्याचा मिनिंग दुसरा आहे, म्हणजे तो दुसऱ्या कामासाठी यूज होतो. जर कोणी त्यांच्या सीडीएन लिंक मध्ये जर कोणी बदल केला त्यांनी, ठीक आहे, तर त्याची की चेंज होते. एसएच की यूज केलेले त्यांनी, ते की चेंज होते. म्हणजे त्यांना कळतो की बाबा आपल्या कोडमध्ये कोणीतरी हस्तक्षेप केलेला आहे. ठीक आहे, ते कळतं, त्याच्यासाठी तो ठेवलेला आहे. आपण कशाला करायचं, आपण गरीब आहेत म्हणून तिकडे काढून टाकलं मी त्याला, नकोच त्यांच्या भानगडीत. कळालं, हे कळालं. पहिली गोष्ट कळाली. पहिल्यांदा काय केलं मी, पहिल्यांदा काय कॉपी केलं, पहिल्यांदा सीडीएन लिंक कॉपी केली. सीडीएन लिंक कुठं कॉपी केले, याचा ऑलरेडी इथं पाथ दिलेला आहे, दिलेलं आहे इथनं, सगळं दिलेलं आहे, दिलेलं नाही तर तोच पाथ वरती मी इथं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा टॅब. आता मला काय यूज करायचे आहेत, त्यांच्या आयकॉन्स मला यूज करायचे आहेत. त्यांचे आयकॉन जर मला यूज करायचे झाले तर मी म्हटलं फॉन्ट ऑसम आयकॉन. ठीक आहे, आणि या वेबसाईट वरती आलो आपण, आयकॉन्स. ही वेबसाईट, एक मिनिट, डायरेक्ट त्या वेबसाईट वरती चला. ठीक आहे, हे कुठल्या वेबसाईट आले, सगळे फॉन्ट ऑसमची वेबसाईट आली. आता याच्यातनं मला काय सर्च करायचं आहे, तर याच्यातनं मला अपडेट साठी मला सर्च करायचं आहे. ठीक आहे, कुणासाठी, अपडेट. आणि कॅटेगरी सिलेक्ट करताना कोणती कॅटेगरी सिलेक्ट करायची, फ्री वाली. कोणती कॅटेगरी, फ्री. ठीक आहे, आणि याच्यामध्ये येऊन सर्च करा. मला सर्च करायचं आहे एडिट साठी. कोणासाठी, एडिट. आणि एडिट साठी जसं सर्च केलं तसं काय आलं, एडिट. बरोबर आहे ना, हे पेन्सिल्स वगैरे आले सगळ्या. युजर एडिट करायचंय ना. आता युजर एडिट करायचं म्हणजे युजर सोबत कोण आला, पेन्सिल आला, तर हा आयकॉन घ्यायचा. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करा, क्लिक करा, केलात क्लिक. क्लिक केल्यानंतर हा जो कोड आहे ना, आता हा कोड मी कोणासाठी वापरतोय, एचटीएमएल साठी. आता उद्या हा कोड तुम्हाला रिएक्ट मध्ये वापरायचा आहे, बरोबर आहे ना. आता समजा उद्या तुम्ही रिएक्ट वरती गेले, उद्या म्हणजे अजून काही दिवसांनी रिएक्ट वरती गेले, त्याच्यानंतर रिएक्ट वरून व्ह्यू ला गेले, व्ह्यू जेएस तिथे गेले, आणि तिथं जर तुम्हाला हा यूज करायचा झाला तर हा, आता सध्या काय वापरतोय आपण, सध्या वापरतोय एचटीएमएल. तर याच्यावरती काय करायचं, फक्त आणि फक्त कॉपी करा. याच्यावरती क्लिक करा, फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काय होईल, तो टेक्स्ट कॉपी होईल. कॉपी झाला. आता कॉपी झाल्यानंतर
तो मला कुठं टाकायचं बघा. हा अपडेटचं बटन आहे, अपडेटचं नाव आहे ना. या टेक्स्टच्या या अपडेटच्या अगोदर म्हणजे या अपडेटच्या अगोदर काय आला पाहिजे, आयकॉन आला पाहिजे या अपडेटच्या अगोदर. म्हणून इथं काय केलं, पेस्ट करून टाकलं. कळालं कळालं का सगळ्यांना? कळालं? सगळे इथंच आहेत ना? ठीक आहे. कंट्रोल एस करा आणि कंट्रोल एस केल्यानंतर परत एकदा पेजला येऊन काय करा, परत पेजला येऊन एकदा रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर काय झालं, रिफ्रेश केल्यानंतर हा आयकॉन आला आणि अपडेट. पण परत प्रॉब्लेम अजून कशाचा आहे, परत अजून प्रॉब्लेम त्या वेटचा आहे. ठीक आहे. म्हणून काय केलं, परत अजून इथं वेट टेबलची किती होती आधीची वेट, 780. ठीक आहे. इथं करा किती, 820. बरोबर. रिफ्रेश. टेबल तर बरोबर आहे, प्रॉब्लेम बटनचा आहे. ठीक आहे. आणि बटनचा वेट कुठे दिले होते आपण, अपडेटच्या बटनची वेट किती आहे, 40. इथे किती करा, 60. परत रिफ्रेश. परत अजून बटनची वेट काय लागेल, परत 90. ठीक आहे. $75 पण चालेल. ठीक आहे. कळलं? आता बटन सांगा कसं आहे, बटन सोबत काय यूज केलं तुम्ही, आयकॉन. आता थोडंसं लुक अँड फील कसं वाटतं, थोडंसं बेटर वाटतं. ठीक आहे. त्याच्यासोबतच अजून काय करायचंय, त्याच्यासोबतच अजून मला या एडिट सोबतच काय यूज करायचं, या एडिट सोबत अजून काय यूज करायचं, डिलीट. डिलीट साठी यू कॅन ऑलवेज फाइंड द डस्टबिन. ठीक आहे. डस्टबिन कॉपी करा आणि कॉपी केल्यानंतर परत काय करायचं, परत डिलीट साठी डिलीट इथं आहे, त्याच्या अगोदर काय हवे, त्याच्या अगोदर हा आयकॉन हवाय. ठीक आहे. आणि परत या डिलीट साठी पण वेट किती केलं होतं, वरती वेट किती डिफाईन केले होते, 75. इथं पण काय केलं, 75 पिक्सल. ठीक. रिफ्रेश करा आणि परत काय झालं, हे परत कळतंय. आता सांगा बटन्स कसे आहेत, आयकॉन प्लस काय, टेक्स्ट. आयकॉन प्लस टेक्स्ट. सीडीएन लिंक जर तुम्ही नाही टाकली, बरोबर आहे का, ही सीडीएन लिंक आपण टाकलेली आहे, त्याला कमेंट केलं ह्या सीडीएन लिंकला, प्रॉब्लेम काय होतो, तर जोपर्यंत तुम्ही सीडीएन लिंक नाही टाकणार तोपर्यंत इमेज लोड होणार का, इमेज लोड होणार नाही. म्हणून पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा ती सीडीएन लिंक टाकायची. आणि सीडीएन लिंक आपण कुठून टाकली, तर या वेबसाईट वरून. ऑलरेडी त्या डॉक्युमेंट मध्ये काय केलेलं आहे, त्या डॉक्युमेंट मध्ये तो पार्ट टाकलेला आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. आणि या फ्री आयकॉन्स मधून काय घेतलं, या फ्री आयकॉन्स मधून आपण हे आयकॉन्स उचलले. काही प्रॉब्लेम? ठीक आहे. क्लिअर आहे ना? ठीक आहे. नेक्स्ट परत काय करायचं, सीडीएन लिंक ऑन करा. हे सीडीएन लिंक काय केली, हे सीडीएन लिंक परत ऑन केली आणि परत सगळे काय आले, परत हे आयकॉन आले. मग आता हे अपडेटेड जो टीडी आहे, अपडेटेड टीडी, तर हा अपडेटेड टीडी काय करायचं तुम्हाला आता सगळीकडे, हा अपडेटेड टीडी कॉपी करा आणि कॉपी केल्यानंतर परत इथं ठीक, त्याच्यानंतर परत या टीडी आणि त्याच्यानंतर नेक्स्ट हा टीडी. कंट्रोल एस करा. कुठं काही राहिले का अजून? ठीक आहे. सगळीकडे काय झालं, सगळीकडे हा अपडेटेड झाला. आता सांगा टेबल, तर एक पूर्ण ऑपरेशन्स एका टेबलवरती काय केलेलं आहे, क्लिअर, क्लिअर आहे ना सगळ्यांना? सगळं सांगितलं मी एका टेबलवरती, पूर्ण ऑपरेशन्स, बटन सहित घेतलं, प्रोफाईल फोटो घेतल्या, आयकॉन्स घेतला, सगळं सगळं एकाच टेबलवरती काय केलं, सगळं सगळं ऑपरेशन्स एका टेबलवरती परफॉर्म केले. ठीक आहे. ऑनलाईन क्लिअर आहे सगळ्यांना? येस. ठीक आहे. ऑनलाईन बाकीचे? येस सर. येस सर. ठीक आहे. आणि हाऊ टू कन्वर्ट अँकर इनटू बटन, अँकरला बटन मध्ये कसं कन्वर्ट केलं, हाईट वेट, हाईट नाही दिली आपण, वेट तर त्याच्यानंतर अजून, बरोबर आहे.
टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी दिली, त्याच्यानंतर पॅडिंग प्रॉपर्टी दिली, त्याच्यानंतर अजून बॅकग्राऊंड कलर दिला, बरोबर आहे. तर एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी आणि अजून एक प्रॉपर्टी दिली डिस्प्ले इनलाईन ब्लॉक, ही एक प्रॉपर्टी दिली. त्याच्यानं काय झाला तो, आणि तो आपल्याला बटन कसा करायचा होता, कॉर्नर त्याचे थोडेसे राऊंडेड करायचे होते, त्याच्यासाठी काय केलं, हे राऊंडेड कॉर्नर यूज केला. क्लिअर. तर हा झाला एक टेबल, बरोबर आहे. आणि तो टेबल कशासाठी बनवला आपण, स्टुडंट साठी आपण टेबल बनवला. त्याच्यासोबत त्याचे ऍक्शन बटन्स आणि त्या ऍक्शन बटन्स वरती काय डिफाईन केलं तुम्ही, हे नाव डिफाईन केले. ठीक आहे. तर आता हा सेम कोड, लक्ष द्या, आता हा सेम कोड आपल्याला यूज करायचा आहे रो स्पॅन आणि कॉल स्पॅन साठी. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय केलं, त्याच्यासाठी एक नवीन HTML ची फाईल तयार केली, बरोबर आहे. आणि त्या HTML च्या फाईलला काय नाव दिलं, रोज स्पॅन आणि कॉल्स स्पॅन डॉट HTML. ठीक. टेबलचा जो कोड आहे तोच कोड मी उचलला आणि काय करून टाकलं, इथं पेस्ट केला. ठीक. ज्याने हा कॉपी पेस्टचा शोध लावला त्याचे आभार मानलंच पाहिजे, नाहीतर एवढं काय करावं लागलं असतं. आता चॅट जीपीटी राहिला असं, तुम्ही चॅट जीपीटी केला, एखादा 1000 लाईनचा कोड आहे, तुम्ही चॅट जीपीटी असं ओपन करून असं टाईप करत बसणार, तर कॉपी नसलं तर काय केलं, मग तुम्ही कॉपी केलं. ठीक आहे. अशा माणसांची बर्थडे केले पाहिजे तुम्ही. तुम्ही फालतूक मित्रांचे बर्थडे करता माहितीये का, त्याचा स्टेटस ठेवता, हो का नाही. तो भले तुम्हाला काही देत नाही, पण तरी पण एक आशा असते की बाबा तो आपल्याला पार्टी देईल. हा, ठीक आहे. अशा माणसांचे काय केलं पाहिजे, तुम्ही स्टेटस ठेवला पाहिजे, बर्थडे केला पाहिजे. ठीक आहे. हा, लक्ष द्या. हा आहे कोण, लॅरी टेस्ला. ठीक आहे. जस्ट 2020 मध्ये त्याची डेट झालेली आहे. हा, मग जस्टच झालं ना ते 20. ठीक आहे. आणि एकदा ह्या लॅरी टेस्ला जो आहे ना, हा वाला, ठीक आहे, अशांचे तुम्ही बर्थडे केलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्याने रिॲक्ट शोधलं, ठीक आहे, अशांचे तुम्ही काय करा, बर्थडे केले पाहिजे. खरंच तो देव माणूस आहे, तो देव आहे तर तुम्हाला जॉब भेटले ना. डेट ऑफ बर्थ त्याची काढावं लागेल, त्याची डेट ऑफ बर्थ काढा. ठीक आहे. कळलं. परत काय केलं बघा, राईट क्लिक करा, ओपन इन ब्राउझर मध्ये या, आणि परत काय आला, आपला तोच कोड परत आला. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला थोडेसे चेंजेस करायचे. चेंजेस काय करायचे, तर चेंजेस मध्ये मला स्टुडंटचे जे नाव आहे ना, स्टुडंटचं नाव मला थोडंसं डिवाइड करायचं आहे. डिवाइड करायचं म्हणजे कसं, स्टुडंट नेम असंच राहील वरती, पण त्याचे नाव कसे असणार आहे, फर्स्ट नेम त्याच्यानंतर लास्ट नेम. ठीक आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम. मोबाईल नंबर प्रत्येकाकडे 2-2 आहेत. एक प्रायमरी नंबर, दुसरा सेकंडरी नंबर असतो ना सर रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये, प्रायमरी नंबर, सेकंडरी नंबर, ऑफिस नंबर, होम नंबर. ठीक आहे. असे देतात काही जण. ऑफिस मध्ये कॉल करायचा झाला तर ऑफिसचा नंबर, पर्सनल कॉल करायचा झाला तर होम. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तिसरा आणि चौथा नंबर पण असतो. तो असतो कसा, तो असतो हिडन. ठीक आहे, बरोबर आहे ना. क्लिअर आहे. तर मला असं काय करायचंय, मला असा हा टेबल डिवाइड करायचा आहे. सो स्टुडंट नेमला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, 2 पार्ट मध्ये मला डिवाइड करायचंय. कोणत्या पार्ट मध्ये, पहिला पार्ट फर्स्ट नेम आणि दुसरा पार्ट लास्ट नेम. ठीक आहे.
मग आता ह्याला डिवायडेशन कसं करायचं, आणि ह्याला डिवायडेशन करण्यासाठी आपण काय करतो, रोज स्पॅन आणि कॉल स्पॅनचा वापर करतो. ठीक आहे. कॉल स्पॅन म्हणजे काय, जर मल्टिपल कॉलम असतील तर ते मल्टिपल, समजा 3 कॉलम आहेत तर 3 कॉलम मला एकत्र करणे, त्याला काय म्हणतो आपण, कॉलम स्पॅनिंग म्हणतो. रो स्पॅनिंग, जर मला 3 रोज जर कंबाईन करायचे झाले तर ते कसे, रो स्पॅनिंग. ठीक आहे. आता इथं बघा, पहिल्यांदा काय, कशावरती काम करा, पहिल्यांदा काम करा या स्टुडंटच्या नेम वरती काम करा. समजलं ना. पूर्ण कोड काय होतो की हा पूर्ण कोड चेंज होत होता. ठीक. पहिला बघा, ज्या वेळेस तुम्ही कॉल स्पॅन यूज करता आणि रो स्पॅन आपण यूज करतो, तर त्याला टीएच मध्ये नका घेऊ, कारण टीएच मध्ये रो स्पॅन वर्क नाही करत. काय वर्क करतो, कॉल स्पॅन वर्क करतो, रो स्पॅन वर्क नाही करणार. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही प्रॉब्लेम अराईज केला असेल, फेस केला असेल, तर आपण फेस केला होता हा प्रॉब्लेम ते बॅच सोबत. आणि एक प्रॉब्लेम काय होता की मला काय करायचं होतं, प्रोफाईल फोटो एकत्र आणायचा होता, बरोबर आहे ना, आणि तो येतच नव्हता, तो एकाच रूम मध्ये राहायचा होता. मग तो प्रॉब्लेम कसा सापडला, तर एका ठिकाणी नेटवरती सर्च करताना सापडलं की बाबा तुम्ही टीएच मध्ये जर कोड केलेला असेल तर तो टीएच रिमूव्ह करा आणि त्याच्या ठिकाणी काय यूज करा, टीआर यूज करा. म्हणून आपण ते टीएच काढून टाकलं आणि तिथं काय यूज केलं, टीआर यूज केला. ठीक आहे. मग आता याला कसं कन्वर्ट करायचं बघा. आता याला कन्वर्ट करण्यासाठी पहिल्यांदा तर काय करावं लागेल, पहिल्यांदा तर टीएच काढून टाकावं लागतील. ठीक आहे. कोड कुठं कुठं चेंज करतोय बघा, तोच कोड आहे, कुठला अगोदरचा जो कोड आहे ना तोच, पण आपली रिक्वायरमेंट कशी झाली, आता चेंज झाली. कारण रिक्वायरमेंट कोण देत असतं, जनरली क्लायंट. आता क्लायंटने रिक्वायरमेंट काय दिली मला, क्लायंटनं असंच बसलो होतो, क्लायंटनं सांगितलं बाबा मॅनेजरला की मला त्याला काय पाहिजे, स्टुडंट नेम जे आहे ना त्याला डिवायडेशन पाहिजे. कशामध्ये पाहिजे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मध्ये. मी मॅनेजरला म्हणलं की आय नीड 1 डे, बरोबर आहे ना. आता हे काम मला माहिती आहे किती मिनिटाचं आहे, मॅनेजरला माहिती आहे हे काम किती मिनिटाचं आहे, तो एकदा बसणार आहे, त्याला माहिती आहे हा एन्जॉय करणार आहे. ठीक आहे. तरी तो बसला. क्लायंट क्लायंट आहे बघा, क्लायंट काय नसतो, तो दुसरा असतो. पण हे जे मॅनेजर, कलिग्स, लीड असतात ना, हे आपलेच असतात. त्यालाही माहिती असतं की कधी ना कधी मॅनेजर पण एन्जॉय करणार आहे. मग त्यावेळेस मी आवाज उठवला तर नाही ना असं. ठीक आहे. तर हे काम कसं डिवाइड करायचं, काम कसं डिवाइड करायचं, पहिल्यांदा बघा, फर्स्ट काय केलं, टेबल हेड. ठीक आहे. हे पहिल्यांदा काढून टाका, हे काढून टाकलं आणि हे पण काढून टाकलं. ठीक. कंट्रोल एस करा, चेक करा की कोड मध्ये काही चेंजेस झालाय का, काही चेंज झालंय का, काही चेंज नाही झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करायचं, हे सगळं चेक करायचं, एक प्रॉपर्टी रिमूव्ह करायची, चेक करायचं की काही चेंज झाला, नाहीतर तुम्ही इकडे चेंज करत बसला तिकडे सगळं हलवून बसलेलं असेल, मग परत जाऊन डोक्याला हात लावायचा, अरे कुठलं काय चुकी झाली माझ्याकडनं, असं नको. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर नेक्स्ट ह्याला कशामध्ये घ्यायचं म्हटलं, ह्याला घ्यायचं टीआर मध्ये. कशामध्ये, टीआर. हा टीआर इथं क्लोज झाला, हा टीआर आपल्याला कुठं क्लोज करायचा आहे, ह्याला कट करा आणि इथे येऊन काय केलं, पेस्ट. हा टीआर कशामध्ये टाकून दिला, आपण टीआर मध्ये टाकून दिला, पहिलं काम. ठीक आहे. कळतंय ना ऑनलाईन सगळ्यांना. परत चेंज बघा, काही इफेक्ट झाला का, काही चेंज झाला का, काही नाही चेंज झाला. कळतंय ना सगळ्यांना ऑनलाईन, हो का नाही. येस सर. येस सर. ठीक आहे. ठीक आहे. आज 58 आहेत, 57. आज मीटिंग आहे वाटतं सगळ्यांची. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे आल्यानंतर काय करायचं बघा, पुढे आल्यानंतर हा टीएच आणि या टीएच नुसार हा टीआर इथं क्लोज झाला ना, टीआर क्लोज. मला कशामध्ये डिवाइड करायचंय, मला कोणाला डिवाइड करायचंय, मला डिवाइड करायचंय, कुठे गेला तो, हा मला डिवाइड करायचंय याला. ठीक आहे. कशामध्ये डिवाइड करायचंय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम म्हणजे मी 2 कॉलम काय केले, वाढवले ना 2 कॉलम. ठीक आहे. मग काय करा बघा, परत एक टीआर डिफाइन करा. काय डिफाइन केलं, टीआर डिफाइन केलं. त्या टीआर मध्ये राईट केलं, काय राईट केलं, FIRST फर्स्ट नेम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं काय राईट केलं, दुसरं राईट केलं लास्ट नेम, LAST लास्ट नेम. ठीक. एंटर प्रेस करा. झालं. असा गोंधळ होणार आहे. नेक्स्ट पुढे
जिथं जिथं आपण इथं राईट केलेलं आहे, बरोबर आहे ना? आता आता बघा, ज्याला डिवाइड करायचं होतं त्याला कशामध्ये टाकलं मी? दुसरा एक टीआर बनवला, दुसरा एक रो बनवला ना, आणि त्याच्यामध्ये काय टाकलं? त्याच्यामध्ये टाकलं फर्स्ट नेम आणि त्याच्यामध्ये काय टाकलं? लास्ट नेम. ठीक आहे, आपण कुणावरती काम केलं? याच्यावरती काम केलं, बरोबर आहे ना? आता ह्याला काय करायचं तुम्हाला? ह्याला एकत्र करायचं ना. हा हा कुठला कॉलम आहे ना? हा मी कॉलम वाढवला ना एक्स्ट्रा. आता एक्स्ट्रा कॉलम जर वाढवला तर मी इथं काय म्हणेल? तर इथं म्हणेल दोन कॉलम एकत्र करायचे म्हटल्यानंतर मी काय म्हणेल? कॉल स्पॅन काय म्हटलं? 2. काय म्हटलं? कॉल स्पॅन 2. ठीक आहे, आता कॉल स्पॅन 2 म्हटल्यानंतर काय झालं? कॉल स्पॅन 2 परत काय काय झालं बाबा? परत आता हे होणार आहे असं. ठीक आहे, सोडून द्या हे. कळतंय? पुढे या. पुढे आल्यानंतर टी आर वाढला. ठीक आहे, फर्स्ट नेम झाला, लास्ट नेम झाला. नेक्स्ट आता इथं बघा, इथं काय आहे? ठीक आहे, ह्याला काय केलं? ह्याला हा देवगण काढून टाकला. बाकीचे सगळे रोज काय करा? कमेंट करा. बाकीचे सगळे रोज कमेंट करा, जोपर्यंत एक फिक्स होत नाही सगळे कमेंट करा. ठीक आहे, काय काढून टाकलं इथनं? अजय काढून टाकला, आपला देवगण काढून टाकला, आणि त्याच्यानंतर काय काय ऍड केलं? अजून एक टीडी ऍड केला. ठीक आहे, परत रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर काय झालं? फर्स्ट नेम लास्ट नेम कशामध्ये यायला पाहिजे होतं? हे यायला पाहिजे होतं. कशामध्ये यायला पाहिजे होते? ठीक आहे, मग प्रॉब्लेम काय झाला? त्याच्या ठिकाणी काय ऍड केलं आपण? हा प्रोफाईल फोटो ऍड केलेला आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग आता इथं काय प्रॉब्लेम झाला चेक करा. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम कुठं आलं पाहिजे? स्टुडंट नेमच्या तिथं आलं पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याला काय चुकलं? बोला बोला बोला. ठीक आहे, कळाला प्रॉब्लेम? एक टीडी ची गरज होती आणि तो टीडी कुठे दिला? आपण इकडे दिला. कळालं? आता हे सगळं असं गोंधळ का झाला? हे सगळं परत टेबल काय झाला? परत टेबलची विड्थ काय झाली? कारण 2 कॉलम तुमचे वाढले ना, मग 2 कॉलम वाढले म्हटल्यानंतर टेबल कितीचा? हा टेबल 820 चा आहे. आता सरळ सरळ काय करा? अशी व्हॅल्यू वाढवण्यापेक्षा ना ह्याला ना काय करा की ह्याला ना एक 60% काय करा? विड्थ देऊन टाका. किती? 60% विड्थ दिल्यानंतर काय होईल? हा थोडासा प्रॉपरली ऍडजस्ट होईल. झालं? 2 कॉलम काय केले तुम्ही? 2 कॉलम तुम्ही काय केले? मर्ज केले ना मर्ज? काय काय केलं याच्यासाठी आपण पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा काय केलं? पहिल्यांदा मी त्याला कशामध्ये डिवाइड केलं? एक परत एक टीआर घेतला, बरोबर आहे ना? त्या टीआर मध्ये सांगून दिलं. काय सांगून दिलं? मला जेवढे जेवढे कॉलम लागतील डिवाइड होणारे तेवढे परत एक टीआर बनवला, एक नवीन रो बनवला ना? ठीक आहे, नवीन रो बनवल्यानंतर काय केलं? नवीन रो बनवल्यानंतर त्याला काय म्हटलं की 2 कॉलम काय करायच्यात? एकत्र करायच्यात. म्हणजेच थोडक्यात हा जो स्टुडंट नेम आहे तर त्याला काय केलं? 2 कॉलम एकत्र मर्ज केले. आता प्रश्न राहिला कोणाचा? हा प्रोफाईल फोटो. तर हा प्रोफाईल फोटोने काय केला पाहिजे? हा पण जो एमटी दिसतोय ना, एमटी, तो कव्हर केला पाहिजे ना? ठीक आहे, मग आता हा जो आहे उभा आपण उभे येतोय ना, व्हर्टिकली येतोय ना आपण. आता व्हर्टिकली येतोय म्हणजे आपल्याला काय करायचंय? रोज स्पॅन करायचे. किती रोज स्पॅन करायचे? 2 रोज स्पॅन करायचे, हा वाला आणि हा वाला. ठीक आहे, म्हणून इथं परत काय केलं? कुणासाठी? प्रोफाईल फोटोसाठी. या इथं आता हे सगळे ऑपरेशन कुठं करायचे? टीएच वरती करायचे. कुठं करतोय मी हे सगळे ऑपरेशन? टीएच वरती. टीआर टीडी वरती करतोय का रो आणि कॉलम स्पॅन? नाही, हे सगळे ऑपरेशन कुठं परफॉर्म करतोय? टीएच. आणि इथं येऊन काय म्हटलं? रोज स्पॅन किती म्हटलं? 2. रोज स्पॅन 2 म्हटल्यानंतर हा काय केला त्यांनी? हा सगळा त्यांनी कव्हर केला. 3 करायचं सर. कळालं सगळ्यांना? आणि हा एमटी काय येतोय आता? ह्या एमटीला हँडल करायला पाहिजे. ठीक, क्लिअर आहे का सगळ्यांना? टेबल बघा, टेबल कसा होतोय आता. ठीक आहे,
त्याच्यानंतर नेक्स्ट कुणाला करायचं आता मोबाईल. पहिल्यांदा मोबाईल किंवा ईमेल. ईमेल मध्ये पण असतं ना तसं प्रायमरी ईमेल आणि सेकंडरी ईमेल. तुमचा एक प्रायमरी ईमेल असतो, एक सेकंडरी असतो आणि एक प्रायव्हेट ईमेल असतो. प्रायव्हेट म्हणजे तुमच्या प्रायव्हेट गॉसिप्स असतात. ठीक आहे. आणि ते प्रायव्हेट ईमेलचा जर पासवर्ड विसरला तर रिसेटच होत नाहीये. तुम्ही खूप प्रयत्न केले आणि समोरून रिक्वेस्ट आली की मला हा फोटो पाहिजे. गेला ना सगळं प्रायव्हेट पासवर्ड है ना. हा ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे. नेक्स्ट टीआर मध्ये काय करायचं, अजून एक टीडी ऍड करायचं, अजून एक टीडी. त्या टीडीला नाव काय दिलं, प्रायमरी. बरोबर आहे, एवढंच नाव द्या. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंडरी. ठीक आहे. रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी काय हवंय, ईमेल हवाय. बरोबर आहे. मग परत तुम्ही कुठं आले, या ईमेल वरती आले आणि ईमेलला काय म्हटलं, कॉलम स्कॅन करायचंय दोन्ही. 2 कॉलम तुम्हाला एकत्र करायचे. ठीक आहे. 2 कॉलम तुम्ही एकत्र केले ईमेल साठी. बरोबर आहे का. ईमेल प्रायमरी आणि सेकंडरी. ठीक. जसं तुम्ही दुसरा कॉलम वाढवला, कॉल स्पॅम 2 केले, कारण इथे आपण काय काय वाढवलेलं आहे, एक अजून एक कॉलम वाढवलेला आहे. अजून एक कॉलम वाढवलाय म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागेल, अजून एक टीडी तुम्हाला इथं काय करावं लागेल, राईट करावं लागेल. ठीक आहे. जेवढे कॉलम तुम्ही वाढवले तेवढे टीडी काय होतील, तेवढे टीडी इथं ऍड होतील. ठीक. क्लिअर आहे का. आता चेक करा ईमेल मध्ये काय झाला, हा प्रायमरी ईमेल आणि त्याच्यानंतर हा सेकंडरी ईमेल. ठीक आहे. परत टेबल. ठीक आहे. समजलं ना. प्रायमरी आणि त्याच्यासोबतच काय झाला, हा सेकंडरी. आणि असंच कुणासाठी, मोबाईल साठी. आणि मोबाईल साठी परत काय केलं, तर मोबाईल साठी परत ह्या टीआर मध्ये जो आपण वाढवलेला टीआर आहे, सेकंड रो आपण डिफाईन केली ना ती, याच्यामध्ये परत काय केलं, परत एक टीडी ऍड केला. त्या टीडी मध्ये नाव काय दिलं, परत प्रायमरी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर परत हा टीडी काय केला, कॉपी आणि इथं पेस्ट. ठीक. एकदा रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर प्रायमरी सेकंडरी आला इथं. पण या प्रायमरीला मोबाईल मध्ये आणायचं, सेकंडरी दोन्ही एकत्र करायचे. आणि दोन्ही एकत्र करण्यासाठी काय केलं, परत या मोबाईल वरती येऊन काय म्हटलं तुम्ही, कॉलम स्पॅन करायचे. किती, 2 कॉलम मला काय करायचे, 2 कॉलम मला स्पॅन करायचे. ठीक आहे. परत रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर काय झालं, हा मोबाईल आणि हा आला ना प्रायमरी आणि सेकंडरी. पण सिटी मध्ये काय आलं, ते बटन्स आले. म्हणजे एक कॉलम तुम्ही ऍड केला आणि एक कॉलम तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, अजून एक कॉलम तुम्हाला इथं काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. ठीक आहे. एकदा रिफ्रेश करा. चेक करा. आता काय केलं, फर्स्ट नेम, स्टुडंटचं नाव. स्टुडंटच्या नावामध्ये काय आलेलं आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम. बरोबर आहे. ईमेल मध्ये प्रायमरी ईमेल ऍड्रेस आणि त्याच्यानंतर सेकंडरी. त्याच्यानंतर मोबाईल मध्ये प्रायमरी, सेकंडरी. सिटी मध्ये मुंबई. ठीक आहे. आता हा जो आहे ऍक्शनचा, हा ऍक्शनचा एरिया काय झाला पाहिजे, कव्हर झाला पाहिजे. बरोबर आहे का. सिटीचा पण एरिया काय झाला पाहिजे, कव्हर झाला पाहिजे. मग काय म्हटलं, सिटी साठी पहिल्यांदा, सिटी कुठे आहे, सिटी साठी काय म्हटलं, रो स्पॅन किती, 2. सिटीचा पण एरिया काय झाला पाहिजे, सिटीचा एरिया कव्हर. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि ऍक्शन साठी पण काय करायचं, ऍक्शन साठी पण इथं काय म्हटलं, रो स्पॅन अगेन 2. ठीक. एकदा रिफ्रेश. आता टेबल बघा. ठीक आहे. कळालं का, रो स्पॅन आणि कॉलम स्पॅन हे आता कळतो. ठीक आहे. जरा तुम्ही बाहेर फिरून आले, एक वडा खाऊन आले तुम्ही, रो गेला, स्पॅन गेला. ठीक आहे. रो आणि स्पॅन कुठे गेले, वड्यामध्ये गेले. कळतंय का पाठीमागे सगळ्यांना. झोपू नका, इथंच राहा क्लासमध्ये, थोडं फक्त 1.5 घंटा ऑनलाईन. क्लिअर आहे सगळ्यांना. येस सर.
येस सर. ठीक आहे. प्रॉब्लेम काय होतं म्हटलं मी, प्रॉब्लेम बघा, जर इथं तुम्ही जर ठेवलं असतं, तुम्ही काय ठेवलं असतं इथं जर तुम्ही ठेवलं असतं काय, टीएच ठेवलं असतं. ठीक आहे. तर याला कन्वर्ट करा कशामध्ये, तर याला कन्वर्ट केलं टी हेड मध्ये, बरोबर आहे. कशामध्ये कन्वर्ट केलं तुम्ही, टी हेड मध्ये कन्वर्ट केलं. आणि टी हेड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे जर राहिलं, काहीतरी जादू झाली तर मग आपलं काहीतरी चुकलं. काय झालं, परत प्रॉब्लेम आला ना प्रॉब्लेम. तर टीएच मध्ये रोज स्पॅन वर्क नाही करत, पण कॉल स्पॅन काय करतो, वर्क करतो. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर याच्यासाठी तुम्हाला ऑलवेज जो कोड राईट करायचा तो कशामध्ये राईट करायचा, टी आर मध्ये राईट करायचं. सो टी आर रिफ्रेश करा आणि परत काय झाला तो परत. क्लिअर, सगळ्यांना क्लिअर आहे. प्रॅक्टिकल कधी आहे तुमचं, प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही काय करताय, मग तुम्ही युआय कधी करताय, मला सांगा आता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे. HTML. ठीक आहे. इमेजेस मध्ये जायचं आणि इमेजेस मध्ये गेल्यानंतर अशा टाइपचे जे इमेजेस दिसतात तुम्हाला, हे अशा, ठीक आहे, असा असा, बरोबर आहे की नाही. असा कुठला पण एक टेबल काय करायचं, डाउनलोड करायचं. कुठला पण 2-3 टेबल डाउनलोड करायचे आणि काय करायचं, हे बघा, ऍव्हरेज, बरोबर आहे ना. ऍव्हरेजला 2 याच्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे. हा बॉक्स एमटीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे कॅटेगरी नुसार डेटा आहे. तर हा डेटा तुम्ही काय करायचा, हा फॉर्म तुम्हाला डिझाईन करता आला पाहिजे, हा टेबल तुम्हाला डिझाईन करता आला पाहिजे. अशा टेबलची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, ठीक आहे, जसं की लक्ष द्या, लक्ष द्या, हा टाइम टेबलचा टेबल आहे, ह्याला थोडासा वेळ लागेल. पण ज्यावेळेस तुम्ही ह्याला डिझाईन केलं, फक्त काय डिझाईन करायचं आहे, फक्त तुम्हाला डिझाईन करायचं आहे कॉलम. ठीक आहे. आणि हे समजलं ना, कळालं. जेव्हा तुम्हाला टाइम असेल, जेव्हा पण तुम्हाला टाइम असेल तेव्हा काय करायचं, तेव्हा हे काम करायचं. काय डाऊट आहे कुणाला, काय डाऊट आहे का, ठीक आहे. लक्ष द्या, एक छोटासा कन्सेप्ट अजून एक, हा लक्ष द्या, हे तुमच्या कामाचंच आहे. मला काय म्हटलं होतं मी लास्ट टाइम, तुम्हाला एक सांगितलं होतं की मला ज्या वेळेस मी वेबसाईट इथे ओपन करेल, कुठं, ब्राउझरवर, ती सेम वेबसाईट मला कुठे दिसली पाहिजे, माझ्या मोबाईलवरती दिसली पाहिजे. आता हे काही जणांना माहिती आहे, कारण ज्या ज्या बॅच वरती लेक्चर झाले त्यांना माहिती आहे हा कन्सेप्ट. ठीक आहे. आता हे काम करायचे तुम्हाला, तर हे काम करायचं कसं बघा, प्रोफेशनली काम करायचं झालं तर प्रोफेशनली काम करताना डेव्हलपरकडे एक मोबाईल असला पाहिजे, एक टॅब असला पाहिजे आणि एक लॅपटॉप असला पाहिजे. टॅबचं जाऊ द्या, जॉब लागल्यानंतर या, ठीक आहे. पण आता सगळ्याकडे मोबाईल आहेत. असे काही डेव्हलपर आहेत तुमच्यापैकी, त्यांच्याकडे टॅब आहे, मोबाईल आहे आणि लॅपटॉप पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. मोबाईल म्हणलं तर 2-3 पण असतील. ठीक आहे, बरोबर आहे ना. एक ऑफिसच्या कामासाठी मोबाईल, एक तुमच्या पर्सनल घरच्यांसाठी आणि तिसरा प्रायव्हेट मोबाईल, असे 3 मोबाईल. काय करायचं बघा, स्टेप लक्षात ठेवा. काय करायचंय, पहिली स्टेप मध्ये काय करायचंय, तुमचा लॅपटॉप तुमच्या मोबाईलला कनेक्ट करायचं हॉटस्पॉटने. ठीक आहे, जो की असतो ऑलरेडी, बरोबर आहे ना, कळतंय ना, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी मी काय केलं बघा, तुमच्या समोरच, आता लिनक्स आणि विंडोज मध्ये कमांड वेगळी आहे. आता मी वापरतोय काय, लिनक्स वापरतोय. काय केलं बघा, एक नवीन पेज बनवलं. आता हे फक्त ऑफलाईनच्या स्टुडंटला दिसेल इथं लाईव्ह मी काय केलं ते, पण ऑनलाईनच्या स्टुडंटला ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, त्यावेळेस तुम्हाला दिसून जाईल. याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा होता की विंडोजचा इश्यू येतो, ऑपरेटिंग सिस्टीम एरर इश्यू येतात. त्याच्यामुळे कधी कधी काही जणांच्या लॅपटॉपवरती जर नाही झालं तर नाराज नका हो, त्याच्यासाठी अजून एक पर्याय आहे, ते पण सांगतो. ठीक आहे. सो मी इथे एक पेज बनवला, दॅट इज कॉल्ड एज demo.html. ठीक आहे. आणि त्या demo.html मध्ये काय केलं, जस्ट एक
जस्ट एक काय केलं, बॉडी टॅग आहे ना, जस्ट एक बॉडी टॅग आहे, बाकी काहीच नाही. आणि मी एक CSS राईट केली. ठीक आहे, लक्ष द्या. स्टाईल मध्ये आल्यानंतर मला टार्गेट कोणाला करायचंय, बॉडीला टार्गेट करायचंय. आणि बॉडीमध्ये फक्त काय चेंज करायचं, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा. आणि बॅकग्राऊंड कलर मी घेतला रॉयल ब्ल्यू. ठीक आहे, पेज रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर हा रॉयल ब्ल्यू कलर क्लिअर आहे सगळ्यांना. आता हाच कलर मला कुठे दिसला पाहिजे, माझ्या मोबाईल मध्ये मला दिसला पाहिजे. ठीक आहे, मग मी काय करणार, तर मी माझा जो मोबाईल आहे, हा मोबाईलचा हॉटस्पॉट मी थोडस ऑन केलं. लक्ष द्या, स्टेप बघा काय काय करायचे. ठीक आहे, पहिली स्टेप मध्ये काय करायचे म्हटलं मी, तर पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला काय, ठीक आहे, ऑनलाईन आवाज येतो सगळ्यांना, आवाज येतो का सगळ्यांना? ठीक Yes, sir. आहे, Yes, sir. मी कनेक्ट कोणाने झालो, मी कनेक्ट झालो माझ्या हॉटस्पॉट मोबाईलने. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं बघा, तर टर्मिनल ओपन करायचंय. काय ओपन करायचंय, टर्मिनल. आता माझ्या केसमध्ये टर्मिनल, तुमच्या केसमध्ये कमांड प्रॉम्प्ट. ठीक आहे, टर्मिनल ओपन केला. ठीक आहे, टर्मिनल ओपन केल्यानंतर एक नवीन टर्मिनल मला काय करायचं, एक नवीन टर्मिनल मला ओपन करायचं. पण नवीन टर्मिनल ओपन केला, परत तोच पाथ येतो, म्हणून नको हा, मला रूटला जायचंय. आणि रूटला जाण्यासाठी काय केलं, एक नवीन विंडो ओपन केली, नवीन कमांड प्रॉम्प्ट ओपन केली. सो दिस इज माय रूट. ठीक आहे, आणि या रूटला आल्यानंतर काय करायचंय, विंडोज वाल्यांनी कमांड फायर करायचे. विंडोज वाले कमांड फायर करतील IP config नावाची कमांड. कोणती कमांड, फॉर द विंडोज. ठीक आहे, आणि जो लिनक्स वापरतील, जे मॅक वापरतील, त्यांनी काय कमांड फायर करायचे, fconfig. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे fconfig कोण वापरणार, मी. आणि IP config कोण वापरणार, तुम्ही. ठीक आहे, मग या कमांड प्रॉम्प्ट वरती आल्यानंतर काय केलं, मी कमांड फायर केली, कोणते, fconfig. आणि fconfig च्या वेळेस मी कमांड हिट केलं. कमांड हिट केल्यानंतर मला इथं शोधायचंय, मला काय शोधायचंय, तर मला शोधायचा एक IP ऍड्रेस. ठीक आहे, आता इथं जर बघितलं तर एक IP ऍड्रेस इथं शोधायचा आहे. तो कुठला असणार आहे माझ्याकडे, तर हा IP ऍड्रेस. ठीक आहे, आणि तुमच्याकडे IP ऍड्रेस कसा येईल याचा, IPv4 नाव येतं बघा, IPv4. ठीक आहे, कुठला ऍड्रेस शोधणार तुम्ही कुठला ऍड्रेस शोधायचा, IPv4 हा IP ऍड्रेस तुम्हाला शोधायचा आहे. कळालं ना? तर आता माझ्या केसमध्ये काय केलं बघा, माझ्या केसमध्ये IPv4 ऍड्रेस हा आहे. तर मी काय केलं, कॉपी केलं, आणि कॉपी करून मी एक URL तयार करेन. हा झाला माझा IP ऍड्रेस, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबतच ज्या वेळेस हे ऑपरेशन करायचं असतं ना, तर त्यावेळेस हे पेज तुम्हाला एका सर्व्हरनं रन करावं लागतं. आणि आपण एक सर्व्हर इन्स्टॉल केलेलं आहे, कोणतं, लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे, आता या पेजला काय केलं, या पेजला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर म्हटलं. आता हे पेज कशामध्ये ओपन होणार, लाईव्ह सर्व्हर मध्ये ओपन होणार. झालं ना लाईव्ह सर्व्हर मध्ये ओपन. ठीक आहे, आता मी कॉपी काय केला, हा IP ऍड्रेस कॉपी केला ना, आणि कोलन दिला, बरोबर आहे. कोलन दिल्यानंतर सर्व्हरचा जो पाथ आहे ना, हा 5500 हा पूर्ण हा कॉपी करा. आणि कॉपी केल्यानंतर इथं पेस्ट करा. तर हा झाला माझा पूर्ण पाथ. ठीक आहे, हा काय झाला माझा, हा झाला होल पाथ. ठीक आहे, आता मग मी काय करेल, तर इथं आल्यानंतर मोबाईल वरती आल्यानंतर जो तुमचा गुगल येतो ना, या गुगलच्या याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, वरती ऍड्रेस बार वरती हा URL कॉपी करा, म्हणजे टाकून द्या. तर काय टाकून दिलं इथं मध्ये, 168.168.161.5500 ठीक आहे, हा मोबाईल, आता हा पेज कुठे दिसतोय, मोबाईलवरती दिसतोय ना. ठीक आहे, याचा कलर काय केला, याचा कलर रॉयल ब्ल्यूच्या ऐवजी मी कलर पास केला कुठला,
फ्रेम्स ऑन, कंट्रोल एस केलं, कंट्रोल एस केल्यानंतर कलर कुठे चेंज झाला, ठीक आहे, आणि परत साइड बाय साइड कुठे चेंज झाला. प्रोफेशनली काम करायचं झालं तर प्रोफेशनली काम करताना हे असं मोबाईल असला पाहिजे तुमचा, लगेच मोबाईल वरती तुम्हाला लगेच कळते की बाबा कुठं परेशानी व्हायची, कुठं काय आपलं पेज कुठं डाऊन चाललंय, लगेच टॅब तिकडे तुमचा ओपन असला पाहिजे, टॅब मोबाईल मध्ये डेस्कटॉप, ठीक आहे. म्हणजे हे झालं प्रोफेशनल डेव्हलपरची कामं. आधीच म्हणलं ना तुम्हाला भंगार कामं करायची नाहीत, ठीक आहे. तर क्लिअर आहे ना सगळ्यांना. हे लॅब मध्ये घेऊन बसायचं असं, आणि लॅब मध्ये जर असं घेऊन बसला तर सगळेजण तुमच्याकडे बघितले पाहिजे की बाबा हा काय करतोय, टॅब मोबाईल आणि हा, ठीक आहे. कळलं. म्हणजे हा चॅटिंग कुठं कुठं करतोय, टॅब वरती चॅटिंग करतोय, मोबाईल वरती चॅटिंग करतोय आणि डेस्कटॉप वरती चॅटिंग करतोय. हे कळालं पाहिजे तुम्हाला. ज्यावेळेस मीडिया क्वेरीज तुम्ही राईट कराल ना, की रिस्पॉन्सिव्ह पेज डिझाईन ज्यावेळेस तुम्ही कराल की त्यावेळेस तुम्हाला कळते की टॅब, मोबाईल आणि डेस्कटॉप वरती तर छान दिसतात ते, पण बाकीच्या डिव्हाइस वरती कसं दिसलं पाहिजे लगेच कळेल ना तुम्हाला. कळतंय, क्लिअर आहे. तर हे सगळे जण एकदा ट्राय करा. चेंज होईल का? आयपी ऍड्रेस चेंज होतो कोणानुसार, तुमच्या मोबाईलच्या डिव्हाइसेस नुसार चेंज होतो, ठीक आहे. आता हा जो आयपी ऍड्रेस आहे, तर हा आयपी ऍड्रेस कोणाचा आहे, माझ्या मोबाईलचा आयपी ऍड्रेस आहे, ठीक आहे. आता हे फक्त आणि मला दिसणार आहे, तुम्हाला नाही दिसणार. ज्यावेळेस मी तुमचा मोबाईल जर कोणाचा तरी एकाचा कनेक्ट केला त्याचा आयपी ऍड्रेस जर कनेक्ट झाला तर आयपी ऍड्रेस चेंज होईल, त्याच्या मोबाईलचा आहे ना तो, ठीक आहे, तो चेंज होईल. सर हे आपण एडिटिंग क्लिअर आहे वगैरे सगळ्यांना. व्हीएस कोड वगैरे सगळं सगळं क्लोज करू केलं आणि नेक्स्ट टाइम पुन्हा कनेक्ट केलं तर मग पुन्हा नवीन आयपी ऍड्रेस आपल्या डिव्हाइस साठी होईल का? हा, सगळं सगळं तुम्हाला एक पहिल्यापासून स्टेप करावं लागतील. आयपी ऍड्रेस हेच ठेवायचा, आयपी ऍड्रेस चेंज नाही होणार तुमच्या मोबाईलचा एकदा कनेक्ट केला तर, पण दुसऱ्याचा असेल तर तो चेंज होईल, ठीक आहे. येस. एकदा हे ट्राय आउट करा सगळे, ठीक आहे. लक्ष द्या. आणि हे कळालं का तुम्हाला हे पाथ कसा घ्यायचा, तर तुम्ही काय उचलायचं, तुम्ही उचलायचा IPv4, आणि IPv4 उचलून हा त्या पेजला कशामध्ये रन करायचं, लाईव्ह सर्व्हर. आणि लाईव्ह सर्व्हरचा जो पाथ असतो ना 5500 हा पोर्ट नंबर आहे, आणि त्या पोर्ट नंबरच्या पुढचं पूर्ण काय करायचं, कॉपी करून एक URL तयार करायचा, आणि हा URL कुठे टाईप करायचा, तुमच्या मोबाईलच्या गुगल क्रोमच्या ऍड्रेस बार वरती टाईप करायचं, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय इश्यू येतील, काही इश्यू येतील, काही OS चे इश्यू येतील, OS च्या इश्यू नुसार हे काय होईल, तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. तर हे मला डेव्हलपर सांगितले असते आज जे काही अब्सेंट आहेत, त्यांना माहिती आहे हे सगळ्या डेव्हलपर्सला, पण ते अब्सेंट आहेत, ठीक आहे. आणि ऑफलाईनचे पण काही डेव्हलपर अब्सेंट आहेत. आय थिंक मीटिंग असेल बहुतेक. काय म्हणले, काय झालं, ड्राईव्ह आहे का, अच्छा, म्हणजे त्या मीटिंगला गेले का. ठीक आहे, कळालं इथपर्यंत सगळ्यांना. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला फॉर्म डिझाईन बघूया. टेबल झाला ना सगळ्यांचा, रो स्पॅन कॉल स्पॅन कळाला कसा करायचा. उद्याच्या लेक्चरला फॉर्म डिझाईन बघूया, फॉर्म कसा डिझाईन करायचा तो एक बघूया. तो झाला की मग काय झालं, अजून एक आपला पॉईंट बाकी आहे, कोणता, इमेज मॅपिंग. इमेज मॅपिंगचा कन्सेप्ट बाकी आहे, मॅपिंग करणे, ठीक आहे. मग तुम्हाला बोलत बोलत मी एक ऍप्लिकेशन तयार करेल, तसंच ऍप्लिकेशन तुम्ही काय करायचंय, तसंच ऍप्लिकेशन तुम्ही एक बनवायचं मॅपिंग साठी, ठीक. ठीक आहे, जॉईन करा एकदा, कोणी पण लेफ्ट ओपन नका करू.